आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना आणली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला। आता त्याला जोड म्हणून आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या 6,000 रुपयाबरोबर आता महाराष्ट्र सरकारही 6,000 रुपये 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। आज आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यावर सातत्याने संकट येतात। अनेक वेळा अतिवृष्टी होते, कधी अवर्षण होतं, कधी अवकाळीमुळे उभी पिकं त्या ठिकाणी नष्ट होतात। आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले। आणि एवढंच नाही, कधी कधी असं म्हणतात लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही। मागच्या सरकारने ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये देऊ अशी 2दा घोषणा केली। 2 बजेटमध्ये तीच घोषणा केली, पण फुटकी कवडी दिली नाही। आपलं सरकार आल्यानंतर 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिले। 4,500 कोटी रुपये दिले। अजून 2.5 लाख शेतकरी बाकी आहेत। 1,000 कोटीची तरतूद केली आहे, त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो। केवळ 7 महिन्यामध्ये 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिले। आणि काल परवा जो आपला अर्थसंकल्प सादर झाला, हा देखील अर्थसंकल्प एकीकडे शेतकऱ्यांकरता मोठं परिवर्तन घडवणारा अर्थसंकल्प आहे। आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना आणली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला। आता त्याला जोड म्हणून आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या 6,000 रुपयाबरोबर आता महाराष्ट्र सरकारही 6,000 रुपये 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। आणि यासोबत आपण दुसरा निर्णय घेतला, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागायचा। आता महाराष्ट्र सरकारने ठरवलं शेतकऱ्यांकडनं पैसा घेणार नाही, शेतकऱ्यांचा हिस्सा महाराष्ट्र सरकार भरेल। केवळ 1 रुपया भरून शेतकरी आता पीक विम्याची नोंदणी करू शकेल आणि त्याला पीक विम्याचा फायदा मिळेल। ही दुसरी अत्यंत महत्वाची योजना आपण आणली। कधी आमचा शेतकरी एखादा अपघात होतो, कधी शेतामध्ये होतो, कधी साप चावतो, कधी एखाद्या दुसऱ्या अपघातामध्ये आमचा शेतकरी मृत्युमुखी पडतो। अशा शेतकऱ्यांकरता आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावानं सानुग्रह अनुदान योजना सुरू केली। आता कुठल्याही विमा कंपनीकडे जायची आवश्यकता नाही। अशा प्रकारच्या अपघातात आमचा शेतकरी दुर्दैवाने दगावला तर थेट त्याच्या घरामध्ये 2 लाख रुपयाचा चेक सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतला। आज आपण पाहू शकतो की आमच्या शेतकऱ्याला आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याला मागच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण आणली। सर्वात जास्त शेततळे नगर जिल्ह्यामध्ये झाले, मागेल त्याला शेततळ्यांमध्ये सर्वात जास्त। आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली, पण आता केवळ मागेल त्याला शेततळे नाही, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्यामध्ये जे कापड टाकावं लागतं, अस्तरीकरण करावं लागतं, ते अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र, अशा प्रकारे 7-8 गोष्टी या शेतकऱ्यांना जो शेतकरी मागणी करेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केला। 1,000 कोटी रुपयाची तरतूद त्याकरता आपण केली आहे। आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कृषी अवजारं घेता यावीत या दृष्टीनं ही योजना आपण आणली आहे। आज एकूण जर आपण बघितलं तर आमच्या शेतकऱ्यांकरता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपण करतोय। आज आपल्या राज्यामध्ये नैसर्गिक शेती व्हावी, 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आपल्याला आणायची आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आज जे केमिकल आपण वापरतो हळूहळू आपल्या जमिनीचा पोत खराब होतोय, आपली उत्पादकता कमी होते, जमिनीवरही त्याचा परिणाम होतोय आणि मनुष्याच्या शरीरावरही परिणाम होतोय। आज कॅन्सर सारखी बिमारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून लोकांना नैसर्गिक शेतीकडे न्यायचं आणि या दृष्टीने एकीकडे नैसर्गिक शेतीचं अभियान आणि दुसरीकडे आपला जो देशी गोवंश आहे त्या देशी गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे। म्हणून आमच्या विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात गोवंश अशा प्रकारची योजना सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायी तर देऊच, पण देशी गोवंशाचं संवर्धन करून त्याचं जास्तीत जास्त ब्रीडिंग करून आपल्या देशी गोवंशाच्या उपयोगातून नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणात कशी सुरू करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केलाय। आज आपण प्रयत्न करतो की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे। आज आपण अर्धे दिवस रात्री वीज देतो, अर्धे दिवस सकाळी वीज देतो। रात्रीच्या विजेमुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो। मागच्या काळामध्ये आपलं सरकार असताना आपण सोलर फीडरची योजना आणली आणि रामभाऊ तुमच्या लक्षात असेल आपण पहिलं सोलर फीडर हे राळेगण सिद्धीला माननीय अण्णा हजारेंकडे केलं। आजच या कार्यक्रमाला यायच्या आधी अण्णांची भेट झाली, तिथले सगळे सरपंच वगैरे होते। अतिशय चांगल्या प्रकारे ते सोलर फीडर काम करताय, दिवसा वीज देताय। आता दुसरं सोलर फीडर आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय। आपण हा निर्णय केला की जे शेतकऱ्यांचे फीडर आहेत हे फीडर सोलरवर करायचे। ते सोलरवर केले की आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास त्या ठिकाणी कुठलाही खंड न पडता वीज मिळणार आहे आणि म्हणून याकरता आपण सोलर फीडरची योजना घोषित केली आहे। या 2च वर्षामध्ये 30% फीडर आम्ही सोलरवर देणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा आता प्रयत्न 50% आहे आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षात उरलेले फीडर नेऊन येत्या 4 ते 5 वर्षामध्ये सगळे फीडर सोलरवर न्यायचे आणि आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे दिवसा अखंडित वीज द्यायची। हा कार्यक्रम आता आपण हातामध्ये घेतलाय आणि हा कार्यक्रम हातात घेतला असताना या फीडरच्या जवळपास सरकारी जमीन असेल तर ती सरकारी जमीन आम्ही फीडर करता देणार आहोत आणि त्याकरता आम्ही सोलरचं नेटवर्क तिथे तयार करणार आहोत। पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्याची जमीन किरायाने घ्यायला देखील तयार आहोत। 75,000 रुपये वर्षाला आम्ही त्या शेतकऱ्याला किराया देणार आहोत। जमीन त्याच्याच मालकीची असणार आहे, 30 वर्षानंतर त्यालाच ती परत मिळणार आहे आणि या 75,000 रुपयामध्ये दरवर्षी 3% वाढ ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत की ज्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याची जमीन त्याच्याकडेच राहून त्या जमिनीची किंमत देखील वाढेल आणि प्लस त्याला किराया मिळेल आणि त्या माध्यमातून सोलर फीडर्स तयार होतील। मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा 100% सोलर फीडर हे कर्जत जामखेडचे तुम्ही करा। मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो, तुम्ही जेवढ्या जागा उपलब्ध करून द्याल आजच तेवढे फीडर तुम्हाला मी सोलराइज करून देण्याचा या ठिकाणी शब्द देतो। कारण शेवटी आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे। आज तुम्ही बघा आमच्या महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। आज एकीकडे महिला बचत गटांना मदत करण्याचा निर्णय आपण घेतला, त्यांच्याकरता मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला, पण त्याच वेळी एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आता आमच्या महिलांना एसटीच्या बसमध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी प्रत्येक महिलेला केवळ अर्धच तिकीट लागेल, 50%च प्रवासाचा खर्च महिलांना लागेल, 50%ची सूट महिलांना आम्ही देतो। आपल्या घरी मुलगी जर जन्माला आली तर त्याचा विशेष आनंद आता साजरा करायचा आहे, कारण मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी
आम्ही 5,000 रुपये देणार आहोत, पहिल्या वर्गात 4,000 रुपये देणार आहोत, 7व्या वर्गात 6,000 रुपये देणार आहोत, 11व्या वर्गात 8,000 रुपये देणार आहोत आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये त्या मुलीला आम्ही देणार आहोत. म्हणजे मुलीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी लग्नापर्यंतची एक प्रकारे राज्य सरकारने स्वीकारली आहे. आता मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशा प्रकारे आमची आपल्याला विनंती आहे. खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या योजना आता महिलांकरता देखील आपण तयार केल्या आहेत. विशेषतः ज्या महिलांवर कधी अत्याचार होतो, कधी बेघर व्हावं लागतं, कधी अडचणीत येतात, अशा महिलांकरता 50 शक्ती सदन आपण बांधतोय की ज्या शक्ती सदनमध्ये त्या महिलांना राहता येईल. घराबाहेर काढलं असेल तर तिथे राहता येईल. त्यांच्याकरता त्या शक्ती सदनमध्ये राहण्याची, खाण्याची, कपड्याची सगळी व्यवस्था असेल. सगळा खर्च सरकार करेल आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चाकरता 500 रुपये सरकार त्यांना देईल. जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे बेघर झालेल्या किंवा घरातनं काढून दिलेल्या किंवा कधी कधी एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता व्यवस्था केली आहे. आज आमच्या महिला मोठ्या प्रमाणात विशेषतः तरुणी या शिक्षण घेत आहेत, नोकरी करतायत, शहरामध्ये जात आहेत. त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. माननीय मोदीजींच्या योजनेतनं आम्ही वर्किंग विमेन करता म्हणजे कामकाजी महिलांकरता शहरांमध्ये 50 हॉस्टेल बांधतोय की ज्या ठिकाणी या कामकाजी महिलांना राहता येईल. जोपर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी राहून त्यांना काम करता येईल. आज खरं म्हणजे मी विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो की आमच्या धनगर समाजाकरता अतिशय चांगली महामेष सारखी योजना आणली आणि बिनव्याजी 10,000 कोटी रुपये शेळी मेंढी पालन करण्याकरता आज त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय विखे पाटील साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय. खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात योजना या सुरू केल्या आहेत. आता आमचा विरोधी पक्ष विचारतोय की तुम्ही योजना तर घोषित केल्या, पैसा आणणार कुठून? पैसा आहे, योग्य प्रकारे वापरला तर त्या ठिकाणी पैसा हा निश्चित असतो. महाराष्ट्रासारख्या राज्याला कधी अडचण नसते. पण तोच पैसा भ्रष्टाचारामध्ये जर घालवला आणि केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला, आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला तर मात्र पैशाची कमतरता पडते. विखे पाटील साहेब, जेव्हा मी 50,000 कोटी रुपयाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग घोषित केला तेव्हाही मला हे लोक वेड्यात काढायचे. ते असं म्हणायचे वेडा माणूस आहे, 10,000 कोटीचा मार्ग होऊ शकत नाही ना, 50,000 कोटीचा मार्ग करायला तयार निघाला. 3-3.5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाचा मार्ग एकनाथराव शिंदेजींनी मी करून दाखवला. आज त्याच्यावरनं नागपूरवरनं आपण शिर्डीपर्यंतच उद्घाटन केलं, आता पुढचं उद्घाटन करतोय आणि येत्या 6 महिन्यामध्ये मार्ग पूर्ण आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्यामुळे पैसा हा महत्वाचा नसतो.